हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. लाईक की ट्रेडिंग जर मला स्टार्ट करायची असेल किंवा जो नवीन एक जनरली हा जो ओव्हरऑल कंटेंट असणार आहे हा बिगिनर लेवलसाठी असणार आहे. ठीक आहे. सो इंटरमिजिएट वाले जे पण असतील, ॲडव्हान्स जे ऑलरेडी ज्यांना माहिती आहे त्यांनी बघितलं, काही हरकत नाही, तुम्हाला माहितीच असतील बऱ्याच गोष्टी. बट स्टील जर कोणी बिगिनर असेल इकडे, सो प्लीज ही व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओज खाली सजेशन्समध्ये डेफिनेटली मिळतील. बट स्टार्टिंगला जेव्हा जर मला ट्रेडिंग स्टार्ट करायची असेल, बघा बेसिक थिंग्स आहे. मी इकडे काय पूर्ण ओव्हरऑल जेनेरिक कंटेंट नाही घेऊन येणार आहे, मी थोडाफार डेटा पॉइंट बद्दल पण डिस्कस करणार आहे. बट ट्रेडिंग स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही माइंडसेट बनवा की तुम्ही जे आहेत ते स्पेसिफिकली थोडाफार रिस्क घेऊन ट्रेड घेऊ शकतात का. ऑप्शन्समध्ये जर तुम्ही ट्रेड बनवतात तर तुम्ही रिस्क स्पेसिफिकली बेअर करू शकतात का, राईट. जर कोणी ह्या माइंडसेटने आलाय की मी 50,000 घेऊन आलोय, 1,00,000 रुपये घेऊन आलोय आणि मला आता ह्याचे 5,00,000 बनवायचे आणि लॉस माझा काहीच नसेल, असं काहीच नाहीये. जर ह्या माइंडसेटने आला असेल तर पहिला जाऊन ट्रेडिंग मधले जे पैसे इन्व्हेस्ट केले ते विड्रॉ करा आणि बँकेमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करा किंवा स्टॉक्स विकत घ्या. ठीक आहे. ट्रेडिंग जर तुम्हाला करायचंय तर तुम्हाला स्टॉप लॉस घेता आले पाहिजे, लॉस काढता आले पाहिजे आणि प्रॉफिट पण बुक करता आले पाहिजे, राईट. दॅट इज द मेन थिंग. दुसरी गोष्ट की स्टार्टिंगला बघा, जितके तुम्ही पेपर ट्रेड कराल ना, इनिशियली जर तुम्ही एकदाही ट्रेड नाही केलं, अजूनही एकदाही मार्केट बघतात पण अजून ट्रेडच नाही केलंय, एकदाही ट्रेड ऍटलिस्ट 2 महिने ऍटलिस्ट पेपर ट्रेड करा. 2 महिने तुम्ही म्हणाल खूप आहे, बट यू नो दॅट की जेव्हा तुम्ही खरा कॅपिटल इन्व्हेस्ट कराल, जेव्हा तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसतील मार्केटच्या मध्ये आणि तुमचा जो पीएनएल जेव्हा तुम्हाला फ्लक्च्युएट होताना दिसेल, तेव्हा तुम्हाला समजेल की पेपर ट्रेडिंग का महत्वाची आहे, एंट्री एक्झिट का महत्वाची आहे, राईट. ऍटलिस्ट 2 महिने इन्व्हेस्ट करा, पेपर ट्रेडिंग करा, समजून घ्या की काय आपल्याला बरोबर वर्क करतोय काय नाही. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही इंट्राडे पण ट्राय करा, पोझिशनल ट्रेडिंग. पेपर ट्रेडिंग मध्ये काय लागतं, जास्त तर इन्व्हेस्टमेंट तर 1 रुपयाची लागत नाहीये. फक्त तुम्हाला जे रिअल टाइम बेसिसवरती का जे रिअल पैसे नाही करणार त्याच लॉजिकवरती तुम्हाला करायचंय. ओके. सो ट्राय टू गो ते इंट्राडे करा, पोझिशनल करा, बघा तुमच्यासाठी काय वर्क करतंय. पोझिशनल तुमच्यासाठी वर्क असेल तुम्ही ट्राय टू फोकस ऑन पोझिशनल ट्रेडिंग. इंट्राडे चांगलं वर्क असेल, निफ्टी बँक निफ्टीला जर तुम्ही नीट समजत असाल तर ते समजून घ्या. चार्ट बघताना समजलं पाहिजे की स्पेसिफिकली की काय मोमेंटम होऊ शकते, राईट, की कुठे एक मोमेंटम येऊ शकतं, असा एक लॉजिक असलं पाहिजे. एवढ्या चार्ट्स बघा तुम्ही, प्रत्येक दिवशी चार्ट बघा. ट्रेंड नसाल करत तरी चेक करा की स्टॉक कुठे मोमेंटम देतं, इंडेक्सने कुठे रिव्हर्सल घेतलंय, कुठे ब्रेकआउट झालाय, कुठे ब्रेकडाऊन झालाय, इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत ते सगळं चेक करा. या बेसिक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जनरली आपल्याला समजल्या पाहिजे आणि त्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड्स करा. ओके. नाव जर मी डेटा पॉइंट बद्दल सांगायचं म्हटलं तर आज जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ग्रीक्स वरती. ओके. कारण प्रत्येकाला माहिती आहे की स्पेसिफिकली जो आहे तो मोमेंटम येण्यासाठी आपण कोणता डेटा पॉइंट घेतला. आपण बऱ्याच व्हिडिओज बनवल्यात ऑलरेडी, बट टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट दी ग्रीक्स. थोडं बेसिक ग्रीक्सच बघूया, डेल्टा, वेगा, थीटा. ओके. 3 ग्रीक्सवर आपण फोकस करूया ह्या व्हिडिओमध्ये की जर मला आज ट्रेडिंग करायची असेल तर ह्या 3 ग्रीक्सला मी माझ्या फेवरमध्ये कसं ठेवू आणि स्पेसिफिकली जो इम्पॅक्ट आहे तो काय येणार त्यांचा. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. या ठीक आहे. सो सिंपल पहिला मी एक ग्रीक समजवणार, मग मी तुम्हाला तो ऑप्शन चेन मध्ये दाखवणार, त्याच्यानंतर मी दुसऱ्या ग्रीकवर येणार, मग आपण ऑप्शन चेन बघू, मग तिसऱ्या ग्रीकवर मग आपण ऑप्शन चेन बघू. ओके. डिटेलमध्ये घेऊ सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो सिंपल का पहिला जो ग्रीक आहे इज वी आर डिस्कसिंग अबाउट दी डेल्टा. ओके. सो व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज स्पेसिफिकली अ चेंज इन प्रीमियम with respect to change in underlying. ओके. व्हॉट इज डेल्टा? डेल्टा तुम्हाला हे सांगतो की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर अंडरलाईनने माझ्या मोमेंटम दिली तर. अंडरलाईनने एक स्पेसिफिकली मोमेंटम दिली तर 100, 200, 300 रुपये जर मोमेंटम झाली तर माझा प्रीमियम इज व्हॉट, की जी तुम्ही अमाऊंट पे करतात ऑप्शनची, राईट, दॅट इज कॉल्ड युअर प्रीमियम. हे तर माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आता मी प्रीमियम नाही सांगत बसणार की व्हॉट इज प्रीमियम. ठीक आहे. सो प्रीमियम काय, इट स्पेसिफिकली द चेंज इन डेल्टा इज व्हॉट, अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. ठीक आहे. सो सिंपल बघा, डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती कॉल साठी असते 0 to 1. ओके. 0 to 1 च्या मध्ये ट्रेड करत असते आणि पुट साठी जी व्हॅल्यू असते ती असते 0 to -1. ओके. इथे मी नीट लिहितो 0 to -1 च्या आसपास. ओके. कॉल साठी ऑलवेज डेल्टा इज पॉझिटिव्ह, पुट साठी ऑलवेज डेल्टा इज नेगेटिव्ह.
ओके, नाव द थिंग की व्हॅल्यू 1च्या वरती जाते का? द आन्सर इज नो. व्हॅल्यू नॉट मोर दॅन 1 कधीच नाही जाणार. का? सिंपल बघा. व्हाय? बिकॉज ऑप्शन इज अ डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट. तो त्याची व्हॅल्यू डिराईव्ह करतोय एका स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटशी, एका स्पेसिफिक स्टॉकशी. सिंपल बघा, जर रिलायन्स 10 रुपयाने वाढणार आहे तर ज्याची जो व्हॅल्यू डिराईव्ह करतोय, कोणतीही गोष्ट रिलायन्सची व्हॅल्यू जर डिराईव्ह करते तर तो पण 10 रुपयानेच वाढणार ना. जर डेरिव्हेटिव्हनेच 11 मोमेंटम दिली तर टेक्निकली असं झालं की रिलायन्स त्याला कॉपी करते, राईट. रिलायन्स त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला, राईट. सो कधीही अंडरलाईन स्टॉक जर 100 रुपयाने वाढला तर तुमचा डेरिव्हेटिव्ह पण मॅक्झिमम 100 रुपयाने वाढणार. त्यामुळे अंडरलाईन जर 1 रुपयाची मोमेंटम दिली, तुमचा ऑप्शन जास्तीत जास्त 1 रुपयाने मोमेंटम देणार, राईट. सो त्यामुळे डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती असते 0 to 1च्या मध्ये कॉलसाठी आणि पुटसाठी नेगेटिव्ह असते. ओके, नाव स्ट्राईक सगळ्यांना माहिती असेल, मनीने सगळ्यांना माहिती आहे. एटीएम, ओटीएम, आयटीएम. ठीक आहे. आयटीएम ओटीएम नसेल माहिती, प्लीज व्हिडिओ बनवली आहे, जाऊन चेक करा. आयटीएम ओटीएम वरती डिटेल व्हिडिओ बनवली आहे. इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं, काय असतं काय नसतं, सगळं बनवलंय. ओके, नाव सिंपल बघा, एटीएम स्ट्राईकचा जो डेल्टा असतो तो 0.5 असतो. ओके, का? कारण त्याची प्रोबॅबिलिटी आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची आणि इन द मनी क्लोज होण्याची प्रोबॅबिलिटी जी असते ती 0.5 असते. म्हणजे 50-50 प्रोबॅबिलिटी असते टेक्निकली. काही जण डेल्टाला ॲज अ प्रोबॅबिलिटी पण कॅल्क्युलेट करतात. सो दिस इज अ थिंग. ओके, ओटीएम स्ट्राईकचा जो डेल्टा असतो तो कंपॅरेटिव्हली लो असतो आणि आयटीएम स्ट्राईकचा डेल्टा असतो तो कंपॅरेटिव्हली हाय असतो. ओके, का लो आणि हाय असतं? सिंपल बघा, आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची जास्त असते. सो त्यामुळे त्याचा जो डेल्टा असतो तो कमी असतो आणि इन द मनी स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी इन द मनी क्लोज होण्याची जास्त असते. त्यामुळे त्याचा डेल्टा जो असतो तो जास्त असतो. ओके, त्यामुळे जर तुम्ही प्रीमियम वाईज ह्याला पेअर केलात ना तर लो डेल्टाचा प्रीमियम पण लो असतो. ज्याचा डेल्टा कमी त्याचा प्रीमियम पण लो असणार कंपॅरेटिव्हली जो पण, आणि जर ह्याचा प्रीमियम जो असतो हाय असतो. ओके, सिंपल आहे. जास्त डिटेलमध्ये मी डेल्टा घेत नाही. 3 मेजर गोष्टी लक्षात ठेवा. पहिला तुम्ही की स्पेसिफिकली डेल्टा जो आहे इज व्हॉट, अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. सो डेल्टा असतो जो 0 to 1च्या मध्ये ट्रेड असतो कॉलसाठी आणि पुटसाठी 0 to -1. डेल्टा जो असतो तो ऍट द मनीचा 0.5 असतो. इन द मनी जसं जसं तसं डेल्टा व्हॅल्यू वाढत जाते. आउट ऑफ द मनी जसं जसं जाल तुम्ही त्याची आउट ऑफ द मनी जो डेल्टा असतो तो कमी होत असतो. ओके, आपण बघूया प्रॅक्टिकली इथे. ठीक आहे, सो मी इथे येतो ऑप्शन चेनला. ओके, लेट्स सी, मी इथे ओपन करतो निफ्टी. ओके, नाव निफ्टीची 3 ऑक्टोबरची एक्सपायरी इथे ओपन ठेवली आहे मी, करंट एक्सपायरी जी आहे वीकली. नाव यू कॅन सी 25,800 इज अ स्पेसिफिकली करंट मार्केट प्राइस ऑफ द निफ्टी. ओके, एटीएम आहे. एटीएम बघा इथे रिफ्लेक्ट होते, थोडा डार्क ब्लू आहे. ह्याचा डेल्टा बघा 0.5च्या आसपास आहे. ॲक्युरेट 0.5 नसणार तुम्हाला, खूप रेअर म्हणजे मिळणार 0.5, बट 0.5च्या आसपासच मिळणार तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम. ओके, सो डेल्टा बघा इथे 0.55 आहे आणि ह्याचा डेल्टा बघा -0.45 आहे. ओके, आता कॉलचे ऍट द मनी स्ट्राईकच्या खालचे जे पण म्हणजे जे पण लोअर स्ट्राईक्स आहेत ते कॉलचे इन द मनी. सो बघा हे सगळे लोअर स्ट्राईक आहेत. 25,750, 25,700, 650, 600 लोअर स्ट्राईक्स. ह्यांचा डेल्टा बघा, तुम्ही बघू शकता हळूहळू जो आहे ना डेल्टा वाढत चाललाय, राईट. सो इन द मनी स्ट्राईक्सचा जास्त असतो आणि आउट ऑफ द मनी कोणते हायर स्ट्राईक्स कॉलचे आउट ऑफ द मनी यू कॅन सी द डेल्टा व्हॅल्यू 0.33, 0.24, 0.18, 0.12 हळूहळू डेल्टा व्हॅल्यू हळूहळू कमी होते, राईट. तेच तुम्ही बघा इथे पुट साईडला जर तुम्ही पाहिलात तर जे पण इन द मनी स्ट्राईक्स आहेत म्हणजे जे पण हायर स्ट्राईक्स आहेत जे पुढचे इन द मनी यू कॅन सी ह्यांचा डेल्टा हळू वाढत चाललाय. -0.56, 0.92, 0.8, 0.95 अँड यू कॅन सी जसं जसं पुढच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईकला जाईल तसं तसं डेल्टा व्हॅल्यू कमी होत चालले. ओके, डेल्टा समजले सगळ्यांना. आता येऊया आपण वेगावरती. ओके, ह्याला वरती घेतो मी, साईडला घेतो. ओके, नाव व्हॉट इज वेगा? वेगा काय आहे? वेगा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम. ओके, with respect to change in 1% of volatility.
What is Vega? Vega is specifically the change in premium with respect to 1% change in volatility. Means what? की जेव्हा जेव्हा volatility वाढणार तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढणार. ओके, सो प्रीमियम कितीने वाढणार हा तुम्हाला सांगतो वेगा. एक सिंपल क्विक उदाहरण घेऊया आपण. बघा मी इथे येतो टूल वरती आणि तो ऑप्शन कॅल्क्युलेटर वरती. ओके, सपोज मी 25 ची वोलॅट किंवा 20 ची वोलॅटिलिटी इथे ठेवतो. ओके, अँड आय एम कॅल्क्युलेटिंग इट. ओके, नाव यू कॅन सी जर सपोज मी 3 ऑक्टोबर एक्सपायरी घेतली आहे, करंट निफ्टी प्राइस आहे 25,819, ATM स्ट्राइक आहे 25,800. नाव 20 ची वोलॅटिलिटी सपोज मी ठेवले. नाव यू कॅन सी जर माझा कॉलचा प्रीमियम किती आला पाहिजे 162, पुढचा किती आलाय 142. ओके, वेगा इथे किती बघा 7.617, 7.617 दोघांचा वेगा सेम आहे. नाव ह्याचा अर्थ काय की जर मी इथे 1% वोलॅटिलिटी वाढवली म्हणजे 21 केलं तर ह्या दोघांमध्ये 7 रुपये ऍड होणार, 7.6 रुपीज ऍड होणार. सिंपल बघा 162 आहे, ह्याच्यात जर मी 7 रुपीज ऍड केलं मीन्स वॉट किती झाले पाहिजे माझे टेक्निकली इथे ऑलमोस्ट 169 च्या आसपास झाले पाहिजे आणि इथे किती झाले पाहिजे अगेन 149 च्या आसपास. बघा सिंपल 21 केलं आणि कॅल्क्युलेट यू कॅन सी 7 रुपये ऍड झाले. सो दिस इज कॉल्ड दी वेगा. वेगा तुम्हाला जनरली काय सांगतो की जेव्हा पण इव्हेंट असतात स्टॉक्समध्ये किंवा इंडेक्समध्ये इव्हेंट नसतात पण स्टॉकमध्ये इव्हेंट असतात किंवा न्यूज असेल ग्लोबल न्यूज असेल तेव्हा वोलॅटिलिटी स्पाइकअप करते, वोलॅटिलिटी वाढते. सो त्यासाठी वेगा इज अ थिंग जी तुम्हाला समजली पाहिजे. सो वोलॅटिलिटी जी आहे ती स्पेसिफिकली तुम्हाला वेगाचा इफेक्ट दाखवते. सो ऑप्शन चेनमध्ये जेव्हा तुम्ही याल इकडे तेव्हा तुम्हाला प्रत्येक स्ट्राईकचा वेगा तुम्हाला इथे बघायला मिळेल की जर 1% वोलॅटिलिटी वाढली तर कितीने तो स्टॉक चेंज होणार आहे, त्याचा प्रीमियम चेंज होणार. यू कॅन सी द वेगा व्हॅल्यू इकडे बघायला मिळेल तुम्हाला. कॅन सी दोन्ही साईडला वेगा मिळणार. ओके, नाव द थर्ड थिंग. व्हॉट वॉज द थर्ड थिंग? अ थीटा. ठीक आहे, थीटा सोपा आहे, जास्त तुम्ही थीटामध्ये कन्फ्यूज नका होऊ. थीटा इज इक्वल टू व्हॉट? थीटा मीन्स द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन प्रीमियम. 1% नाही, 1 विथ चेंज इन डेज टू एक्सपायरी. ओके, सो सिंपल बघा थीटा जो आहे ना तो तुम्हाला जनरली सांगतो की टाइम डिके, की तुमच्या स्पेसिफिकली टाइमने किती हे होणार. तर सिंपल बघा जर तुम्ही थीटाचा ग्राफ पाहिलात ना तर तुम्हाला असं काही बघायला मिळेल की 30 डेज आहे, 25 आहे, 20 आहे, 15 आहे, 10, 5, 0 आणि सपोज इथे प्रीमियम चालले 100, 200, 300, 400. सो थीटा जो कर्व आहे तुम्हाला जनरली असा बघायला मिळेल. यू कॅन सी लाईक दिस. सो थीटा जनरली तुम्हाला काय सांगतो की तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर डेज टू एक्सपायरी कमी झाली तर एक दिवस एक्सपायरी मधून निघून गेला तर. सो टेक्निकली जर तुम्ही थीटाचा इम्पॅक्ट पाहिला तर फार एक्सपायरी थीटा डीके होतं. यू कॅन सी थीटा डीके होणार बट जो इम्पॅक्ट आहे तो खूप मायनर इम्पॅक्ट येणार. बट जर तुम्ही नियर एक्सपायरी पाहिला तर थीटा जो आहे खूप ड्रास्टिक फॉल बघायला मिळतो थीटामध्ये. सो जनरली ॲज अ सेलर जर तुम्ही थीटाचा बेनिफिट उचलत असाल ना तर तो खूप बेटर असतो नेहमी. सो सेलर पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही पाहिला तर थीटा इज ऑलवेज इन युअर फेवर. बाईंगसाठी जो आहे तो थोडाफार तुम्हाला जो नेगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो बट स्टील यू कॅन यूज इट फॉर युअर नॉलेज. तुम्ही हा तुमच्या नॉलेजसाठी लक्षात ठेवा कारण पोझिशनल जेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला चेक करावा लागतो कारण जर सॅटर्डे संडे असेल तर ओव्हरनाईट ज्या पोझिशन्स आपण होल्ड करणार आहोत त्या 2 दिवसाचा थीटा पण तिकडे डीके होतो. सो ॲज अ बायर पर्स्पेक्टिव्ह आपल्याला ते बघावं लागतं आणि सेलरचा हा थोडाफार बेनिफिटमध्येच असतो. मॅक्झिमम टाइम तुम्ही पाहिलात तर सेलर जो आहे तो ह्याच्यानेच पैसे कमवतो. राईट, सो दिस इज द थिंग. सो 3 गोष्टी आपण बघितल्या इथे. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट आपण बघितली डेल्टा. एक क्विक रिकॅप देखो, जास्त कन्फ्यूज आय होप नसेल केलं मी. पहिली गोष्ट आपण बघितलं डेल्टा. व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. ओके, दॅट मीन्स व्हॉट की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर मोमेंटम आली तर. राईट, व्हॉट इज वेगा? वेगा इज अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन वोलॅटिलिटी. जर माझी वोलॅटिलिटी शूटअप झाली तर माझा प्रीमियम कितीने शूट होणार आहे ते मला सांगतोय माझा वेगा. व्हॉट इज थीटा? थीटा मला सांगतोय की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार जर तिकडून एक दिवस एक्सपायरीतून निघून गेला तर. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. जर कोणाला डेल्टा, वेगा, थीटा एक डिटेल व्हिडिओ पाहिजे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी प्रत्येक
एक ग्रीकवरती वाटल्यास आपण एक एक व्हिडिओ बनवूया. डेल्टावरती एक व्हिडिओ, वेगावरती एक व्हिडिओ, थीटावरती एक व्हिडिओ. आणि अगेन देर आर मल्टिपल ग्रीक्स, जसे गामा आहे आणि स्पेसिफिकली वाना वोल्गा, ते थोडे हायर ग्रीक्स आहेत, त्याच्यावरती आपण लक्ष नको देऊया. स्टार्टिंगला फोकस ऑन दीज थिंग्स, डेल्टा, वेगा, थीटा, गामा. ओके, आय होप तुम्हाला एक कन्सेप्ट समजली असेल. जर समजले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला समजलं की नाही. नसेल समजलं तरी सांगा, समजलं तरी सांगा. आणि जर काही डाऊट असेल तर वरती नंबर दिला, यू कॅन सी द टॉपला, सो यू कॅन चेक इट आउट. आणि ॲप्लिकेशन ज्यांनी डाउनलोड नाही केलं, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. फर्स्ट 20+ टूल्स आहेत जे फ्री आहेत. सेकंड थिंग, व्हिडिओ लायब्ररी एकदा व्हिजिट करा, कारण व्हिडिओ लायब्ररीमध्ये आपण बऱ्याच असा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट अपलोड केला आहे ज्याचा तुम्हाला ॲक्सेस ॲक्च्युअली फ्री आहे. ओके, सो तो तुम्हाला बघायला मिळेल. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम.